रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमाने नैनाला लपवल्यामुळे इकडे शशिकांत खूप भडकलेला असतो. शशिकांत म्हणतो की या रमाने नैनाला कुठे लपून ठेवलंय आणि माझ्या हातातोंडाशी आलेला घास या रमाने हिसकावून घेतला. मी त्या रमाला सोडणार नाही. तर इकडे नैना ही सीमा आणि रमाकडे सर्वंट क्वार्टरमध्ये आलेली असते. इकडे आता सीमा ही नैनाच्या हातात बाळकृष्णाची मूर्ती देते आणि म्हणते की तिकडे आम्ही कुणी जरी नसले ना तरी हा बाळकृष्ण तुझी मदत करेल आणि तुला संकटातून वाचवेल. तर ती बाळकृष्णाची मूर्ती घेऊन नैनाच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा सीमा नैनाचे डोळे पुसते. तर नैना म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आता मी इथून डायरेक्ट एअरपोर्टवर जाते. त्या दरवाजावरती थाप थाप असा आवाज येतो. तर आता शशिकांत दरवाजापाशी येऊन रमाचा दरवाजा वाजवत असतो तेव्हा सीमा आणि रमाला मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस आता इकडे रमा ही दरवाजा उघडते. तर हा शशिकांत आतमध्ये येऊ लागतो. तेवढ्यात इकडून रेवा ही रमाच्या खोलीची लाईट मेन स्विच बंद करते. तर आता रेवा म्हणते की असाच आता तुझ्या आयुष्यात अंधारा येणार आहे रमा. पण आता ती लाईट बंद केल्यामुळे इकडे आता शशिकांतला समोरचे काही दिसत नसते. दारू पिलेला शशिकांत झोकांडे खात तिकडे येत म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही लाईट बंद केली म्हणून मी घाबरेल काय आणि मी पाठीमागे जाईल काय. आणि ए रमा अशी हाक मारत शशिकांत पुढे येऊ लागतो. शशिकांत म्हणतो की ए नायना, ए रमा बाहेर या तुम्ही. तेवढ्यात मेणबत्ती घेऊन सीमा ही शशिकांत समोर येते. तर शशिकांत म्हणतो की सीमा तू इथे काय करतेस. तर सीमा म्हणते की तुम्ही काय करता इथे, जा ना. तुम्ही आजपर्यंत जे काही केलं ना ते सर्व मी मुकाट्याने सहन केलंय. सीमा म्हणते की जर का तुम्ही दुसऱ्या बायकांवरती अन्याय केला तर मी आता ते सहन करणार नाही. शशिकांतला सीमा म्हणते की तुम्ही नैनाला शोधता ना, शोधा त्या नैनाला, तुम्हाला ती कुठेच सापडणार नाहीये. आणि नैना कुठे आहे हे तुम्ही रमाला का विचारता, नैना कुठे आहे ना ते मला माहीत आहे. सीमा म्हणते की तुम्ही इथे काय करताय, तुम्ही इथून निघून जा, नाही तर मी घरातल्यांना ओरडून सर्व सांगेन की दारू पिऊन तुम्ही इथे तमाशा करायला आलेत म्हणून. ते ऐकून शशिकांतला राग येतो आणि शशिकांत मोठ्याने ओरडत म्हणतो की सीमा. तर शशिकांत हा सीमाचा हात धरू लागतो. तेवढ्यात सीमाच्या हातातील मेणबत्तीचा चटका हा शशिकांतच्या हाताला लागतो. ते बघून शशिकांत मोठ्याने ओरडत म्हणतो की आई ग. ते ऐकून रमा म्हणते की संकटाच्या वेळी आली ना आईची आठवण. रमा म्हणते की नैनासुद्धा एक स्त्री आहे, तिचा एवढा राग का करता तुम्ही. तेव्हा शशिकांत म्हणतो की रमा गप्प बस. तर रमा म्हणते बस. रमा म्हणते पुन्हा जर तुम्ही आईचा हात पिरगळवला ना, आता हे मेणबत्तीचं मेण सांडलंय पण तुमच्या तोंडावर नंतर गरम तेल सांडेल. ते ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की रमा तुला माझी ताकद माहिती नाहीये. रमा म्हणते कसली ताकद, ती ताकद बाजारात विकत मिळते. रमा म्हणते की पैसे दिले तर लगेच ताकद मिळते पण आदर नाही मिळत. रमा म्हणते की जेव्हा जेव्हा तुम्ही स्त्रियांवर हात उचलला तेव्हाच तुमचा आदर संपला. बोट करत शशिकांत त्यांना म्हणतो की तुम्हाला बघून घेईल आणि शशिकांत तेथून निघून जातो. तर रमा म्हणते जा. तर शशिकांत हा बाहेर येतो. तेवढ्यात पळत पळत रेवा तिथे येते आणि म्हणते की फादर इन लॉ तुम्ही कुठे होतात आणि मी आता रेवाच्या रूममधला फ्यूज काढून टाकला. तर शशिकांत म्हणतो की तुझी अक्कल काय तू विकत घेती का, 4 आण्याची अक्कल नाहीये तुला रेवा. ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो. शशिकांत म्हणतो की मी त्या रूममध्ये गेलो होतो, मला वाटलं तिकडे नैना असेल पण ती सीमा निघाली. डोक्याला हात लावत हात पुढे करत हात उगारून शशिकांत रेवाला म्हणतो की जा तीच फ्यूज चालू कर, इथे काय माझे तोंड बघते. तर रेवा ही रागाने निघून जाते. इकडे आता सीमा नैनाला बाहेर आणते आणि म्हणते की मी बाहेर कुणी आहे का बघते आणि मग तू इथून जा. इकडे आता सीमा ही लगेचच दरवाजाच्या आडून शशिकांत आणि रेवाला बाहेर जात असताना बघते. रेवा आणि शशिकांत गेल्यानंतर सीमा ही नैनाकडे येते आणि म्हणते की आता बाहेर कोणी नाहीये, चल नैना. तर सीमा ही नैनाला घेऊन जाऊ लागते. तेव्हा रमा म्हणते की नैना काळजी घे बरं का आणि नैना निघून जाते. इकडे आता आनंद आणि आभ्या पायरीवरती बसलेले असतात. इकडे आनंद म्हणतो की रमा आणि अक्षय आता वेगवेगळे झाल्यामुळे अक्षयचं तोंडही बघवत नाहीये. आभ्या म्हणतो ते अक्षयचं रमाशिवाय पानही हालत नाही. तर आनंद म्हणतो की हे खरं आहे बरं का. आनंद म्हणतो की या सगळ्याचा एकच प्रॉब्लेम आहे रेवा. आभ्या म्हणतो की पण रमानेच रेवाला या घरात आणलं, अक्षयला रेवा या घरात नकोही. पण आता
आनंद म्हणतो की माणुसकीनेच रमाने रेवाला या घरात आणलं ना. आनंद म्हणतो की यामध्ये रमाचीच माणुसकी तिच्या आड आली. तर आभ्या म्हणतो की रेवा या घरात आली, पण एक मात्र खरं आहे, रेवाचा बिझनेसमध्ये कुणी हात पकडू शकत नाही. तिने बिझनेसमध्ये खरंच खूप हातभार लावला आहे. आभ्या म्हणतो की आणि त्यामुळे अक्षयला जर रेवाबद्दल काहीतरी वाटू लागलं असेल तर आनंद म्हणतो की नाही नाही, तसे काहीच होणार नाही. आनंद म्हणतो की रेवा हा अक्षयचा पास्ट होता आणि अक्षय हा पास्टमध्ये जगणारा माणूस नाहीये. आभ्या म्हणतो की अक्षयने रामाला अजूनही रेवाबद्दल आणि त्याच्याबद्दल जे आहे ना ते सर्व काही सांगितलेलं नाहीये बरं का. ते ऐकून आनंद म्हणतो की डेफिनेटली कुठे ना कुठे पाणी मुरतं हे नक्की. इकडे आता शशिकांत हा रेवाला म्हणतो की रामाच्या बाजूने सीमा आहे, म्हणजे अर्ध घर रामाच्या बाजूने आहे. शशिकांत म्हणतो की मेन म्हणजे अक्षय हा रामाच्या बाजूने आहे, तेव्हा आपल्याला जे काही करायचं ना ते विचार करून केलं पाहिजे. तर शशिकांत म्हणतो की आपल्याला मोठा घाव घालायचा आहे. तर रेवा म्हणते की बाबा मग मी आता काय करू. रेवा म्हणते की रमा जेव्हा जेव्हा अक्षय जवळ जाते ना तेव्हा मला नाही सहन होत. तर शशिकांत म्हणतो की पण आता रमा नाहीये ना अक्षय जवळ. हा जोडत शशिकांत रेवाला म्हणतो की मी तुझ्या पाया पडतो, पण आता तू असं काही करू नको, शांत बस. तेव्हा रेवा म्हणते ठीक आहे बाबा. इकडे सीमा ही रमाला समजावते की मला तुझी काळजी वाटते आणि भीतीही वाटते. तर रमा म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका, तो माणूस तुम्हाला आता काहीच त्रास देणार नाही. तेव्हा सीमा म्हणते की त्याचं तू सांगूच नको, एक नंबरचा दृष्ट माणूस आहे तो. सीमा म्हणते की त्याने मला काय काय त्रास दिला तुला नाही माहिती रमा. तर रमा म्हणते की आई मग तुम्ही इथेच राहा, तर तुम्हाला इथे झोप येईल की नाही ते मला माहीत नाही असे रमा सीमाला म्हणते. तर सीमा म्हणते की अगं तू मला यामध्ये साथ दिलीस ना, तेव्हा मग मी तुझी साथ का नाही देणार. इकडे अक्षय हा आता त्याच्या बेडरूममध्ये एकटा झोपलेला असतो. तेवढ्यात आता अक्षयच्या जवळ रमा आल्याचे अक्षयला भास होतो. तर रमा अक्षयला म्हणते की तू मला सोडून जाऊ नकोस असा. तर रमा हा आता अक्षयचा हात तिच्या उशाशी घेऊन झोपलेली असते आणि अक्षयचा तो एक भास असतो. तेव्हा आपला मोकळा हात बघून अक्षयला आता रमाची आठवण येते. इकडे आता रमा आणि सीमासुद्धा सर्वंट क्वार्टरमध्ये झोपलेले असतात. तर रमा खाली झोपलेली असताना रमाच्या डोळ्यासमोर अक्षय येतो. एकत्र झोपलेले असताना रमा कशी अक्षयची कंबल ओढत असते आणि अक्षयची गंमत करत असते हे आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. अक्षयला काही झोप लागत नसते. अक्षय उठून बसत म्हणतो की मला आता रमाशिवाय झोपच लागत नाहीये, मला रमाची किती सवय झाली. त्यानंतर आता अक्षय हा रमाची साडी त्याच्या जवळ घेतो आणि म्हणतो की रमा आता मी तुझी साडीचा पदर हातात घेऊन इथे झोपणार आहे, त्यामुळे मला कदाचित झोप लागेल. तर इकडे रमाला सुद्धा झोप लागत नसते आणि उठून बसत रमा म्हणते की यांना माझ्याशिवाय कशी झोप लागते तेच काही कळत नाहीये. इकडे अक्षय विचार करतो की आता रमा माझ्याशिवाय तिकडे कशी झोपली असेल. तर इकडे रमा विचार करते की छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्यासोबत भांडायचे. इकडे अक्षय विचार करतो की रमा तिकडे जर एकटी माझ्याशिवाय झोपली असेल तर मी सुद्धा आता एकटे झोपेल. त्यानंतर अक्षय हा आता जमिनीवर कंबल टाकतो आणि जमिनीवर झोपू लागतो. त्यानंतर आता अक्षय हा उठून लगेचच रिमोटने एसी बंद करतो आणि उशी घेऊन खाली कंबल टाकत झोपी जातो. तर इकडे आता सीमा ही रमाला बघते आणि रमाला बघून सीमा म्हणते की झोप नाही येत का रमा. रमा म्हणते की आई सवय व्हायला थोडा वेळ जाईल, पण नंतर येईल झोप. त्यानंतर रमा ही अक्षयच्या आठवणीत चेहरा डोळ्यासमोर आणून झोपू लागते. तर इकडे अक्षय सुद्धा आता रमाची साडी जवळ घेऊन झोपलेला असतो. सकाळ होताच आता अक्षय डोळे चोळत म्हणतो की 2 वेण्या मला फ्रेंचीची कॉफी आणून दे. पण तेवढ्यात रमा तिथे नसल्याची आता अक्षयला जाणीव होती. उठून बसत अक्षय म्हणतो की रमा इथे नाहीये, माझ्या लक्षातच आलं नाही. तर अक्षय आता समोर बघतो तर लगेच फ्रेंचीची कॉफी घेऊन रमा ही अक्षयच्या समोर आलेली असते. प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघू लागते तर अक्षय सुद्धा रमाकडे. तर लगेचच कॉफी घेऊन रमा अक्षय समोर येते आणि म्हणते की तुमची कॉफी. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू आलीस. तर रमा म्हणते की मी इथे नसले तर तुम्हाला कॉफी कोण देईल. तर अक्षय म्हणतो की रमा फक्त कॉफीसाठी आलीस का तू. तर रमा म्हणते की मग अजून काय हवंय तुम्हाला. तर अक्षय म्हणतो की हवंय ना, तुझा हात मला माझ्या हातात हवा आहे. तेव्हा नाही म्हणत रमा म्हणते की माझा जर हात तुम्ही तुमच्या हातात घेतला तर मग कॉफी कशी पिणार. तर रमा म्हणते की गरम आहे बरं का, कॉफी कशी पिणार. तर अक्षय म्हणतो पिईल. तेव्हा रमा ही अक्षयच्या हातात हात देते आणि दुसऱ्या हातात कॉफी देते. तेवढ्यात अक्षयला जोराचा कॉफीचा चटका बसल्याचा भास होतो आणि अक्षयचे ते एक स्वप्न असते. चटका बसल्याचे बघताच अक्षय हा डचकून उठतो आणि भानावर येतो. डोक्याला हात लावत उठून बसत अक्षय म्हणतो की काय होतोय मला, रमाचा भास होतोय. अक्षय म्हणतो की हा भास माझा खरा व्हायला पाहिजे आणि रमा माझ्यासाठी खरंच कॉफी घेऊन यायला पाहिजे.
तेवढ्यात अक्षयच्या दरवाजाची बेल वाजते तर अक्षयला वाटतं खरंच रमा कॉफी घेऊन आली आणि अक्षय हा दरवाजा उघडतो तर समोर ही रेवा आलेली असते. रेवाला बघताच अक्षयला रेवाचा खूप राग येतो आणि रागाने अक्षय हा रेवाकडे बघतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही सीमाला म्हणते की मला त्या घरावर हक्क नाही गाजवायचा आहे. मला फक्त माझा नवरा हवा आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. ते ऐकून सीमाला खूप हायसे वाटते. रमा म्हणते की मला असं वाटतंय की त्यांनी माझ्या आयुष्यातून कधीच दुसरीकडे जाऊ नये. तर इकडे आता रेवा ही स्वप्नात बुडालेली असते आणि अक्षयच्या मिठीत आलेली असते. रेवा म्हणते की अक्षय तू फक्त माझा आहेस. तर अक्षय म्हणतो की रेवा मी अजूनही तुला विसरू शकलेलो नाहीयेस. तर रेवा म्हणते की आय लव्ह यू अक्षय. तेव्हा रेवाचे हे स्वप्नच असते. तर आता रमा अक्षयवरती पुन्हा एकत्र येऊन अक्षयला कशी प्रेमाने आपलीशी करते आणि रेवाला कशी घराबाहेर काढते. तर आता रेवाच्या स्वप्नांच्या चिंधड्या उडवून रमा ही आता असे कोणते पाऊल उचलणार की जेणेकरून अक्षयसोबत रमा ही पुन्हा त्या घरात एकत्र येऊन रमा आता सीमाच्या साथीने कोणती चाल खेळते आणि त्यामुळे आजी आणि शशिकांतला फाट्यावर मारून रमा ही रेवाला चिंधड्या उडून कशी घराबाहेर काढते आणि अक्षयला कशी आपलेसे करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.